3 अपेक्षा सांगा त्यांच्याकडून. जेव्हा आमचं फोनवर बोलणं होतं तेव्हा थोडं जास्त बोलावं त्यांनी. मान्य आहे? ठीक आहे, मान्य. कधीपासून? बघू लवकरात लवकर. दुसरी अपेक्षा? खूप काळजी करतात, म्हणजे लहान मुलासारखं ट्रीट करतात की हे करू नको, हे तसं, म्हणजे तर थोडी काळजी कमी करावी. काय हो या मागे तुमचं काय म्हणणं? ठीक आहे, म्हणजे याला ऑब्जेक्शन असणं मला ते वाटतं. नाही ऑब्जेक्शन नाहीये, पण त्यांनी सांगितली आहे तर हां ठीक आहे, कमी करीत. तुमचं म्हणजे थेट शेवटचंच असतो. तिसरी अपेक्षा? जिमला जावं. जिमला नाही जमत आहे मॉर्निंगला तर ॲटलिस्ट वॉकला तरी जावं. एक दिवस जातात आणि दुसऱ्या दिवशी पाय दुखतात. खूप मेहनत होते ना म्हणून. बोला काय म्हणताय तुम्ही याच्यावर? काय चालू आहे माझं, म्हणजे करतोय मी आता. कधी रेग्युलर होतं त्याची वाट बघतो. तुम्ही सांगा 3 अपेक्षा. 3 अपेक्षा सांगायचं झालं तर स्वभाव वगैरे खूप छान आहे, थोडीशी हट्टी आहे तो, म्हणजे हट्ट आणि रागीट पण आहे, तर ते जरा कमी करावं. काय हो मान्य? हो करेन. चेहरा असा हसरा करा ना. करेन करेन, कधी करेन आता तेव्हा. दुसरी अपेक्षा? बाईक चालवताना माझे इन्स्ट्रक्शन ऐकावेत आणि ते फॉलो करावेत. हां नाही तर मागे बसून माझी पंचायत होते तिकडे. काय याच्यावर म्हणणं? करेन, फॉलो करेन. कारण की हे पण बाईक फार छान चालवतात. त्यांना त्यांचे मित्र पायलट बोलतात. वेगात चालवतात? मी सोबत असल्यावर एवढी वेगात चालवतात तर बाकीचं तर विचारच सोडून द्या. नाही आता स्लोच चालवतात ही जेव्हापासून. बरोबर आहे. हेल्मेट वापरत. हा तेवढी काळजी घ्या दोघांना. तिसरी अपेक्षा? तिसरी अपेक्षा तरी म्हणजे नवीन घरात येते, सगळ्यांना सांभाळून घ्यावं. आम्ही घेऊच, घरचे पण घेतील, तू पण सगळ्यांना सांभाळून घ्यावं. हां नक्कीच. हा नक्कीच. हा विश्वास आहे की ताई नक्की काळजी घेईल. तेव्हा तुम्ही हसत राहा आणि जमलं तर जरा जास्त बोला असं म्हणत झी मराठीकडून हे चांदीचं नाणं तुमच्यासाठी. सासरी निघालेल्या ताईला तथास्तु पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन.